एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरीमधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउटसाठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांनी तयार केलेल्या विशेष पथकातील दबंग पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे व पोलिसांनी वगाव येथील अवैध सुगंधी तंबाखू विक्री व मावा बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय. या कारवाईत 3,98,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. शेवगाव येथील बंधन लॉन्स परिसरात राहत्या घरात गिरणीच्या साह्यानं कच्ची व पक्की सुपारीमध्ये सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता यामध्ये सुगंधित तंबाखू, मावा तयार करण्याचं मशीन, गिरणी आदी मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी खलील नबीब शाह, अल्ताफ पठाण, कुणाल संजय पिसाळ, शहबाज ताहेर खान पठाण, आफताब ताहेर खान पठाण यांच्यावर प्रशांत चंद्रकांत आंधळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के, शेवगाव. नमस्कार, मी परिवीक्षणीय पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे. आज नेवासदी अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांनी नेमलेल्या विशेष पथकाने शेवगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत ठिकाण नायकवाडी मोहल्ला या ठिकाणी मावा तयार करणाऱ्या मशीन्स, तसेच गुटखा, तसेच काही विषारी पदार्थ बनवणारं साहित्य याच्यावरती विशेष पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये आम्हाला 4 आरोपी तर मावा बनवणाऱ्या काही मशीन मिळून आलेल्या आहेत. त्यामध्ये 7 मशीन्स आपल्याला मिळून आलेल्या आहेत. तसेच मावा बनवण्यासाठी वापरणारी पक्की सुपारी, कच्ची सुपारी, तसेच इतर विषारी पदार्थ आपण मुद्देमाल पंचासह जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण मुद्देमाल हा 3,93,000 रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे. पुढील गुन्ह्याची तजवीज ठेवलेली आहे. गुन्ह्याची कारवाई चालू आहे. ही कारवाई जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने विशेष पथकाद्वारे चालू आहे आणि यापुढेही अवैध धंद्यावर अशीच कारवाई चालू राहील. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.